त्यांना आम्ही जरा एक निवेदन देत आहे साहेब की या स्टेशनवर एवढं बगाल झालेलं आहे की माणसाला चालायला रस्ता नाही, सगळ्या गाड्या घोड्या सगळ्या रस्त्याने उभा आहेत, भाजीपाले रस्त्याने सगळे चाललेले आहेत आणि लोकांची एवढी गैरसोय होते आणि बाकी काय सगळं एकदम घाण आहे. त्यामुळे रोगराईला प्रोसेजन व्हायला लागलं इथे, त्यामुळे सगळे लोक त्रस्त झालेले आहेत. नाही असं वाटायला लागले नवी मुंबईत आलं नसतं तर बरं झालं असतं, कारण एवढं घाण झालेलं आहे. स्टेशनवर तरी एकदम कुठेही थुकतात, कुठे काय आणि काय स्वच्छता नाही, काय 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 नाही. त्यामुळे जरा लवकरात लवकर जरा हे सर्व मागणी आमची मान्य करा आणि प्रशासनाने सगळे जागे व्हा, हीच आमची सरकारला मान्यता आहे. सर, आज आप लोग स्वाक्षरी मुहिम चला रहे हैं, क्या मुद्दा है, किन किन मुद्दों को लेकर आप लोग यहाँ पे स्वाक्षरी मुहिम चला रहे हैं? नई मुंबई हे जागतिक स्तर पर बड़ा शहर आहे. नवीन मुंबई हे जागतिक स्तरावर मोठं शहर असल्यामुळं ह्या सिडको आणि रेल्वेच्या गलतान कारभाराला लोक कंटाळलेत. जे लोकांना इथे घरं दिली आहेत आणि ज्या सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे केंद्र आणि राज्य सरकारच्या, त्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. आज नेरूळच्या नव्या मुंबईतल्या सर्व स्टेशनच्या अवस्था इतकी वाईट आहे की एवढी दुर्गंधी पसरलेली आहे. स्टेशनच्या आजूबाजूला सगळे गर्दुले आणि सगळे चरसुले तिथे बसलेले असतात. सगळा पाण्याचा गलतान कारोबार आणि एकदम अस्वच्छता कार्यक्रम असल्यामुळे ह्या इथल्या टॉयलेट बाथरूमचा जर तुम्ही बघितलं त्या आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही. अशी भयानक परिस्थिती असताना आज शासन हे आपल्या मुख गिळून बसलेले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या दोघांच्या या कारभारामुळे आज जनता भयभीत झालेली आहे. आज नाकाला पट्टी मारून ह्या स्टेशनला जावं लागतंय. अशी सुविधा ह्या महापालिकाच्या हद्दीत आणि सिडको महानगरपालिकेच्या हद्दीत असलेली जी रेल्वेच्या गलतान कारभाराला यावेळी निषेध नोंदण्यासाठी आम्ही सगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं फार मोठं जंग आंदोलन करण्याची भूमिका घेणार आहे. थोड्याच काळामध्ये जर ही गोष्ट त्यांनी त्वरित नाही केली तर मोठं आंदोलन ह्या रेल्वेच्या प्रशासनाच्या विरोधात केलं जाईल. याची दक्षता घ्यावी जनतेने. जनतेचा हा कौल आहे की आज परिस्थिती भयावह असताना सुद्धा रोगराईला मुक्त करण्यासाठी आम्ही सामोरे जात आहोत. प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल, या दुर्लक्षाच्या गोष्टीला फार मोठं संकट निर्माण होऊ शकतं. तरी पण आपण प्रशासनाने लक्ष देऊन आज दिलेल्या बाईटवरती लक्ष द्यावं आणि ह्या सुखसुविधा शासनाच्या ज्या घेतलेल्या उपक्रम आहे त्या उपक्रमाला योग्य दिशेने नेण्याचं काम आपण करावं. हीच खऱ्या अर्थानं या शासनाची आमची जबाबदारी आहे. जर शासनाने जर नाही केलं तर याच्या पलीकडे जाऊन उग्र आंदोलन केलं जाईल आमची.